मित्रांनो नमस्कार. खरं तर आज शिवसेना कुणाची, ठाकरेची की शिंदेची, यावरती आज कोर्टामध्ये अंतिम निकाल होण्याची शक्यता आहे. खरं तर कोर्टामध्ये तो आता सध्या त्या निकालासंदर्भामध्ये युक्तिवाद सुरू आहे. पण कपिल सिब्बल यांनी अतिशय महत्त्वाचे मांडलेले मुद्दे सगळ्यांना पटण्यासारखे आहेत. कपिल सिब्बल यांनी सांगितलं की संसदीय पक्ष म्हणजे खासदार किंवा आमदार होत नाही. संसदीय पक्ष म्हणजे काय, तर तळागाळातला कार्यकर्ता, त्याच्यानंतर असणारे पदाधिकारी, त्याच्यानंतर असणारे उपनेते, नेते, पक्षप्रमुख, सगळ्यांचा मिळून पक्ष होतो. आमदार आणि खासदारांचा मिळून पक्ष होत नाही. असं असताना देखील कपिल सिब्बल यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा कोर्टामध्ये मांडला, तो म्हणजे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष जे आहे त्याचे दोन्ही गट जे आहेत, एक शिंदे आणि एक ठाकरे, या दोन्ही गटाच्या आमदारांना मात्र अपात्र केलं नाही. खरं तर एकतर ठाकरे गटाचे आमदार अपात्र व्हायला पाहिजे होते जेव्हा धनुष्यबाण शिंदेना मिळाला, नाहीच तर शिंदेच्या अपात्र व्हायला पाहिजे होते. पण असं असतानाही कुठलेही आमदार अपात्र झाले नाही, म्हणजे हा निकाल कुठंतरी डगमगतोय, हा निकालात कुठंतरी काळभैरव आहे हे दिसून येतं. खरं तर मला एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. महाराष्ट्रातील अगदी लहान मुलाला जरी विचारलंय की शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचं, लहान मुलगा निकाल देईल. पण याच निकालाला आज कोर्टामध्ये तब्बल 4 वर्ष होत आहेत. असं असताना एकीकडे निकाल लागला नाही, म्हणजे निकाल आता सुरू आहे, पण ब्रिजभूषण सिंह यांचा निकाल तात्काळ लागला. याबद्दल धक्का नाही बसत का? ज्या महिला खेळाडू आहेत त्यांनी ज्या पद्धतीने तक्रार दिली होती आणि ती कोर्टामध्ये केस सुरू होती, आणि ब्रिजभूषण सिंह यांचा निकाल लागतो काय की त्यांच्याकडे पुरेसे पुरावे नाहीत, त्याच्यामुळे निकाल ब्रिजभूषण सिंह यांच्या तर्फे लागतोय, यांच्याकडे लागतोय आणि त्यांना निर्दोष मुक्त केलं जातं. एकीकडे भाजपाच्या नेत्याचे निकाल फटाफट लागतात आणि एकीकडे जो निकाल देशभराला नाही, सगळ्यांना माहिती आहे, तो निकाल लागत नाही. त्या निकालावरती संभ्रम आहे. जवळपास 2000 पानांचं पुरावे देखील कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये सादर केले आहेत, तरी देखील निकाल लागत नाही, तरी देखील साशंकता आहे. आणि घटना सोडा, बाकी सगळ्या गोष्टी सोडा, कलम सोडा, अहो साधी गोष्ट, आमदार खासदार म्हणजे पक्ष होत नाही. कपिल सिब्बल यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की जर एखादे आमदार दुसऱ्या पक्षात गेले तर ते वेगळा गट वेगळ्या पक्षात जाऊ शकतात, पक्ष गिळंकृत करू शकत नाही. आणि साधी गोष्ट, जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 ला शिवसेनेची सुरुवात केली, त्याच्यानंतर त्यांनी तीच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावरती टाकली आणि त्यांनी भर भाषणामध्ये सांगितलंय की आता मी ही जबाबदारी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे देतोय. असं सांगितल्यानंतर जगजाहीर आहे शिवसेना कुणाची आहे. पण यावरती निकाल ज्या पद्धतीने तारखावरती तारखा पडतायत, खरं तर आज अंतिम निकाल यायला पाहिजे. यापूर्वीचे चंद्रचूड जे होते, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी देखील सांगितलं होतं की जे आमदार आहेत ते अपात्र का नाही झाले. खरं तर पक्ष जर शिवसेना शिंदेचा असेल तर ठाकरेंचे आमदार अपात्र व्हायला पाहिजे होते. आणि याच्यामध्ये एक युक्तिवाद असा काढलाय की जर हा निकाल तेव्हाच लागला असता जेव्हा शिंदेनी पक्ष फोडला, तेव्हा जर तात्काळ हा निकाल लागला असता तर त्यावेळेस शिंदे आणि फडणवीस यांची सत्ता स्थापन झाली नसती. असं असताना सत्ता स्थापन होते आहे, सत्ता स्थापन झाल्यानंतर दुसऱ्या निवडणुका येतात, त्यात ते निवडून येतात, त्याचंही परत कार्यकाल चालू होतो, तरीही निकाल लागत नाही. मग निकाल लागणार कधी? खरं तर आज या न्यायालयाकडे आणि या न्यायमूर्ती जे सूर्यकांत आहेत त्यांच्या निकालाकडे महाराष्ट्रातील सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पण शंका आहे, निकाल कुणाच्या बाजूला लागतो? कारण महाराष्ट्राला आता न्याय व्यवस्थेवरती देखील विश्वास राहिला नाही. आणि विशेष म्हणजे काल ज्या पद्धतीने ब्रिजभूषण सिंग यांचा निकाल लागला, त्याच्यावरून कळते की भाजपाचे निकाल भाजपाच्या बाजूने हवे तसे लागतात, पण इतर निकाल का लागत नाहीत हा प्रश्न नक्कीच पडतो. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात.